दुसऱ्याच्या रानात लिंबू टाकणं किंवा नारळ टाकणं का म्हणून तशी करते ती काय माहित। मी तर म्हणायची कुठं तर लक्ष देऊ नका, काय खरं असतं मी स्वतः म्हणायची बरं का। पण आता मला सुद्धा कळून चुकलंय, अशा घटना काय काय बघून मला पण वाईट वाटायला लागलंय। आता तुम्ही बघता ह्या रेडीला कसं झालंय, ती काय खाय नाही काय नाही उठ नाही। तर नमस्कार मित्रांनो, कसं आहे बघा, पाणी द्यायला आली मका। तुम्हाला तर म्हणलं होतं मका बारीक बारीक उगवली आहे, पण कुठं कुठं उगवली नाही, त्यासाठी आपल्याला पाणी द्यावं लागले। वल कमी पडली, त्याच्यावर परत पाऊस आला नाही। जे पेरली आपण मका त्याच्यावर काय 4 थेंब येऊन जात होतं, पण भिजवीन म्हणत राहिलं आणि पायपा जोडायचं चालू आहे बघा। पायपा फुटल्या होत्या, आता ती जोडायचं चालू आहे बघा। ती कोण आहे माहिती आहे का, आमच्या चुलत दिराचा मुलगा फेणी ह्यायचं, त्यांनी बघायची ती जाळती करून चालू केलंय त्यांचं काम। जरा पायपाची तोंड पण मोठी केली ना, ती व्यवस्थित जाम मध्ये बसतं या। तर बघा इकडे चालू आहे मोटर आपली पाण्याची, खाली ताईच्या मकाला पाणी लावलं या। त्यांचं झालं की मग आम्ही पण भिजवून घ्यायचंय, कारण लाईटीचं टायमिंग पण संध्याकाळचं झालं या। आणि ताईचं कसं आहे बघा, झोपेतनं उठली आहे तिच्या संग मी पण झोपली होती, मी पण झोपेतनं उठलेली आहे। कसं आहे माहिती आहे का, ताई गेलती आज दवाखान्यात गेल्यावर ताई लागली होती महाग, महुदाला गेलते बरं का। मग काय त्यांचं काम पण होतं न काय असेल ती पण पोरगी महाग लागली होती, लय उशीर रडली। परत म्हणली मम्मीनं मला नेलं नाही, झोपेत पण तीच म्हणत होती मला जाऊ दे, मला नेह नाही मम्मी। आणि तिनं आता कुरकुरं दिल्यावर शांत झाली या। कुणी दिलं कुरकुर? मी दिला, पण मुक्त मम्मीनं दिलंय तुला खायला। लेकराचं कसं असतं माहिती का, खाय प्या नको, पण कोण कुठं बाहेर चाललं की त्यांच्या महागाईला जायचं असतं। तर तिला झोपवून आता उठूनच इकडं आलो या। उठून तर काय करणार, लाईट हा आपली संध्याकाळची आहे वाटतं, त्यामुळं आता जी दुसऱ्या मका होते ते तर बघा तोडणे मोडणे चालू आहे। ते आमच्या नंदरनेच केलेलं आहे बरं का, ते तोडणे मोडणे चालू आहे। ह्यांनी ती काय ते बसवायचं ते बसवून घेतो म्हणलं आपण, परत काय नुसती दार धरली तर जमते। ती सारटेनं पाणी त्यामुळं असं चरीनं पाणी नाही, सारटेनं पाणी म्हणल्यावर असं खालीपर्यंत येतंय भिजत त्याची। आता 3 पानावरनं 4 पानावर मका आली बघा। ह्या कार्यक्रमात तर आपल्याला येणं झालं नाही, बघितलं नाही काय नाही बघा। आता ही बारीक बारीक खाल्ली मका, बहुतेक ही पाटरानं खाल्ली असावी। हे किती मांदाळी, म्हणजे म्हणावं असं लक्षच गेलं नाही। ह्या कधी म्हणजे ही आरातखाना पण होता ना, त्यामुळं रानात काय बरंच आलोच नाही। तिकडे ओंकार दार धरतोय, त्याचं एकट्याचंच चालू आहे। हे बघा माणसं पण आता वृत्ती चांगली ठेवूनच काय वाटतं काय नाही काय माहीत, एखाद्याशी असं वाईट पण वागून काय माहीत काय करते ती त्यांनाच कळत नाही। आणि माणूस वाईट कृत्य करताना जरा देवाला पण भ्यावं, देवाला भेट नाही ती काय नाही ती काय करते ती काय माहीत। आणि दुसऱ्याच्या रानात लिंबू टाकणं किंवा नारळ टाकणं का म्हणून तशी करते ती काय माहीत। मी तर म्हणायची कुठं तर लक्ष देऊ नका, काय खरं असतं मी स्वतः म्हणायची बरं का। पण आता मला सुद्धा कळून चुकलंय, अशा घटना काय काय बघून मला पण वाईट वाटायला लागलंय। आता तुम्ही बघता ह्या रेडीला कसं झालंय, ती काय खाय नाही काय नाही उठ नाही बस नाही, मग हे असं करून ये ना वाईट वाटतं व नो बसू काय वाईट वाटतं व। आणि ताईची प्रकृती जरा आता मला खराब असलेली वाटायला लागली, थोडी गरम पण झाली या। बसते मला बस म्हणते या, म्हणजे चालू आहे कुरकुर खायला। कुरकुर असलं की नाही कोण मग लागत। तर तिला सर्दी पण झाली वाटते बरं का, कारण पाणी ती बदल आणि ह्या 2 दिवसात तिनं गार एवढं पिलंय ना, त्यामुळं तसं झालं असावं असं वाटतंय मला। तर काय चालले ते बघा खाली। होय ताई सलाईन लावली का तुम्हाला? ताईला सलाईन ती लावली होती, आता आले ते बघा। कामामागं काम आहे ते, एक करूस तर एक हाय, टायमिंग भरपूर झाले। गुरांचं ती बघायचं आहे बघा, कटर चालू केला या गुरांचं बघते ती दोघं इकडं तर वरनं ताई रानात आले त्या। ओंकारला काय तर म्हणते ते बहुतेक
करावं लागतं व गावाकडचं वातावरण शेतावर अवलंबून असतो आपण एकतर एवढं मेहनत करायची पाण्या वाचून जायची मग ती नको वाटते ना. आता ताईचं पण खालच्या तुकड्यापेक्षा वरच्या तुकड्यातलं भरपूर असं उगवूनच आलं नाही. मग त्यासाठी त्यांनी ती मोटर चालू करून भिजवून चालू केलं आहे. माळव्यासाठी पण ताईनं हे केलं. आता तुम्ही म्हणसाल ताईनं माळव्यासाठी केलं आहे बरं का रोपं ती आणून लावायची ती वांग्याची मिरचीची परत काय असेल ती शेपू ती आता फोडून देऊ. मला पण लसूण लावायचा होता. लसणाच्या पाकळ्या मी करून ठेवल्या त्यात ती मी आजारी पडली आणि त्यात अजून इथं आल्यावर कार्यक्रमाची तयारी सगळं राड्यात राडा लसूण लावायचा राहिलाय. आता कुठं लावायचा आता वल निर्माण झाली ना मग पेरावं म्हणजे काय लसूण लावावं म्हणते मी. थंडीच्या दिवसात ह्याच टायमिंगला लसूण लावते ती बरं का. बऱ्याच जणींनी लावलाय. मी तिकडं मामीकडे गेलती त्यावेळेस मामीने पण लावला होता लसूण. घरचं असलं ना माणसानं म्हणजे ऐकत नाही. बघा त्या दोघांचं चालू आहे बरं का. ती पायपाची जोडते ती या खरंच बरं का. असा एखादा पुतण्या असावर चुलत्याला पण भारी वाटतं मदत करायला. एका फोनवर आलंय बरं का. ह्याने म्हणलं जो ते एकट्याला पण जुळत नसतं कारण ती गरम गरम असतं ना त्यामुळं जेवढं गरम गरम केल्या जास्त वेळ न थांबता गार झालं ना परत पाईप बसत नाही. त्यामुळं लगेच मदतीसाठी खास आलंय बघा. ती भारी वाटतं बरं का. सहकार्य करा योगा माणूस की महत्वाचे. माणसानं माणसाचं मन जाणलं कोण काय नेत नाही हो संग कोण सुद्धा काय नेत नाही. पैसा अडका इथं जाग्याला राहतोय जमीन जमला सगळं बरं. गेल्यावर माणूस म्हणते तर ही अशी होती किंवा असं चांगली होती बोलत होती स्वभाव चांगला होता अजून काय पाहिजे हो. आमचं भाऊ पण आलं बघा नंदवाई ते असं एकानं एक जुळत त्यांना काय आपण बोललो नव्हतो त्यामुळं ते काय दिसल्यावर आलं असतील. इथं त्यांची साईडला मका तोडायची मोडायची चालू आहे त्यामुळं आलं असतील. होय ग कुरकुर खायला लागली का. मग मी कधी तिला दुखवत नाही व पण आज कसं झालं टायमिंग बराचसा मुहूर्तात गेला असता. त्यांना थोडी भाऊजीला पण सुरी लागली या ती पण लागली त्याला सलाईन पण लावायची होती त्यामुळं टायमिंग बरंचसं तिथंच गेलं असतं. मला देते आहे का ही ती बरं का. पण कसं आहे अहो तिचं काय जवळ नाही आता तिच्या मम्मीचं आणि त्याचं चालू आहे. खाती गे पण ताई लय माया करते हो माझी. वेगळंच आहे तिचं आणि माझं. मला ना एवढं भारी वाटतं. पोरं पण शाळेत गेली ती आता आली ती आल्यावरच फ्रेश होऊन जेवण केलंय का नाही अजून ती पण मला माहीत नाही कारण मला पण जरा थकवा आल्याने झालता जरा. मी पण ताईपाशी झोपली होती. झोपून मग तशीच मी अशी रानाकडे आली. चल म्हणलं ह्याने फोन केलता म्हणजे त्यांच्या पुतण्याला आलाय म्हणल्यावर जाऊन पडदिसनं जोडून घेऊन. आता ही झालं ना भिजवून इकडचं ती खालचं मग त्या साईडनं मग आमचं पण घ्यायचं आहे. आम्ही काय खालच्या साईडला काय केलं नाही काही असं पडीकच आहे. घ्यायचं होतं ती पण राहिलं ते राहिलंच. आणि कुठली गोष्ट लाग होती नाहीतर असं परत करू नंतर करू असं म्हणण्यात ना ती हाय असं राहतं बघा. ते राहिलंच तर द्यायचं आहे बघा ह्याला पाणी म्हणजे चांगलं वल होईल म्हणून.